अमरावती जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक वराडे मंगल कार्यालयात घेण्यात आली। खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनील वराडे, माजी आमदार केवलराम काळे, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, अजित पटेल, गणेश रॉय, मोहम्मद जावेद भाई, डॉक्टर गणेश खारकर, रुपाली घुले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। सगळ्यांकडे मोबाईल आहे, काहीतरी आपण असं करूया का ज्याच्यातून तुम्ही बटन दाबला तर पोलिसाला लगेच कोणीतरी तुम्हाला छेड लागते तुमच्या एरियामध्ये करण्यासारखं खूप आहे तंत्रज्ञान। आणि 185 कोटी आपल्या राज्यासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण नाही आहे, पण एक सुरुवात। आणि केंद्र सरकारकडून आम्ही सातत्याने पैसे शेतकऱ्यांसाठी पैसे आणू, मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणू, शिक्षणासाठी आणू। अगदी आपल्याकडे भाषण केलं की तुम्हाला तुमच्या पाण्याच्या स्कीम पूर्ण करायचे, त्याच्यासाठी केंद्र सरकार सातत्याने सांगतं आम्ही पैसे देऊ। तुम्ही सांगा वसुधाताईच्या मार्गदर्शनाखाली लिस्ट बनवा, कारण त्यांच्या काळात पैसे आले कुठली अपूर्ण झाली आहे, शेतकऱ्यांच्या मदतीचे चेकलिस्ट बनवून घ्यावं। आपण तातडीने महाराष्ट्र सरकारकडे देऊ आणि केंद्र सरकारकडे राहू, पण ह्या भागातल्या लोकांना न्याय देण्याची वेळ झालेली आहे। ही खरं सांगते, कुणालाही अपेक्षा नव्हती आपल्यासाठी। अजूनच पण लोकांना वाटते की अरे बापरे खरंच आपली सरकार आली, लोकांचा आशीर्वाद आपल्याबरोबर होते आणि त्याच्यामुळे विरोधक काही म्हणून, पण आज महाराष्ट्राची जनता मला विचारायचं, मला या सत्तेचं दडपण आहे। सत्ता नव्हती 5 वर्ष, तेव्हा आपण फिरत होतो, मागण्या करत होतो, संघर्ष करत होतो, आंदोलन करत होतो। पण आज सत्ता आल्यापासून मला विचार आले तर मला नाही झोपली आणि त्या जबाबदारी वाटली। आणि लोकांच्या अपेक्षा या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपल्याच जो रस्त्यात भेटतो म्हणून काही